नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. पंधरवड्यापूर्वी एका तरुणाचा गळा मांजाने चिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे यवतमाळ प्रशासन खडबडून जागं झालं. प्रशासनाने विक्रेत्यावर कारवाईचा फास आवळला, मांजा जप्त केला. मात्र अजूनही आकाशात उडणाऱ्या पतंगाला नायलॉन मांजाचीच ढील आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच मुलांमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा लागली आहे. मुलांची मानसिकता ओळखून विक्रेत्यांनी विविध आकर्षक पतंग व मांजाने आपली दुकाने अंतर्गत सजवून विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. नायलॉन मांजा हा जीवावर उठणारा ठरत असताना त्याला अटकाव घालण्यात यश आल्याचे दिसत आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांचा गळा चिरला असून आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांचा बळीही या मांजाने घेतला आहे. पालकांकडे आग्रह धरून मुले पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात जाऊन उंच आकाशात ढील देताना दिसून येत आहेत. यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.